नेमकं आंदोलन होतं, साखळी उपोषण तुमचं होतं, काय सांगता? बांगलादेश या ठिकाणचे जे आपले हिंदू बांधव आहेत तिथे अत्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दलित बांधव आहेत. ज्या जोगिंदर मंडलांनी पाकिस्तान निर्मितीसाठी त्या ठिकाणी निर्मिती करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणचं संविधान लिहिलं आणि त्या ठिकाणची बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती करणारे जोगिंदर मंडल त्या ठिकाणी सहाय्य केले. त्या ठिकाणी आमच्या दलित बांधवावर त्या ठिकाणी अत्याचार होत आहे. तिथल्या हिंदूंना मारण्यात येते, तिथल्या हिंदू बंधू भगिनींना सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात येत आहे. एवढंच नाही, तिथल्या हिंदूंच्या पॅन्ट काढून त्या ठिकाणचं त्यांचं सामान चेक करून तो हिंदू आहे का मुस्लिम आहे अशा प्रकारचं या ठिकाणी अत्याचार होत आहे. त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात येत आहे आपल्या हिंदूंचं. अनेक कत्तली होत्या त्या ठिकाणची जे आपले 22 ते 23% जी संख्या होती आज त्या ठिकाणी आपल्या 8% संख्या राहिलेली आहे. तर यासाठी हिंदू बांधवांनी फार मोठं या ठिकाणी साखळी आंदोलन केलं आणि हे साखळी आंदोलन व्हावं आणि यशस्वी व्हावं या ठिकाणी आपण मोर्चाही काढला. पण ह्याच्यासाठी आपण तिथल्या हिंदू अन्याय होत आहे त्याप्रमाणे उदगीर शहरातील वपोडाचा जे दावा ठोकण्यात आलेला आहे हा देखील खारिज व्हावा आणि आपल्या हिंदू बांधवांना तिथल्याही आणि इथल्याही न्याय मिळावं अशी आमच्या सर्व हिंदू बांधवांची या ठिकाणची इच्छा आहे. जय श्रीराम. व्यवस्थित पद्धतीनं कुठल्याही चुकीच्या घोषणा न देता आपापल्या घरी जायचं आहे. कुठलाही गोंधळ आणि सर, तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे बांधवांच्या ठिकाणाला. काय नेमकी मागणी आहे आणि काय सांगता? आज 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे. बांगलादेशामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार, लहान बालकांवरती होणारे अत्याचार, दलितांवरती होणारे अत्याचार, त्या ठिकाणच्या हिंदू मंदिरांवरती होणारे अत्याचार आणि तिथले जे कृष्णदासजी महाराज आहेत त्यांना केलेली अटक, त्यांची सुटकासुद्धा होत नाही. ज्यांना वकील दिला त्या वकिलावर पण हल्ला झाला. तर हे हल्ले थांबले पाहिजेत. हिंदूंवरती अल्पसंख्याकांवरती बांगलादेशामध्ये होणारे जे अत्याचार आहेत ते मानवी अधिकार दिनाच्या निमित्ताने, कारण कुठलीही एखादी छोटी घटना घडली तर मानवी अधिकार त्याच्याबद्दलचं ॲक्शन घेतं, पण या बाबतीत कुठलंही ॲक्शन मानवाधिकारांनी घेतलेलं नाही आणि म्हणून हे अत्याचार थांबले पाहिजेत. याच्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही निवेदन साखळी आंदोलन केलं आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे.